Hello friend, welcome back in SYBA class in the subject of research methodology in economics. मित्र द्वितीय वर्षासाठी आपल्याला स्किलचा पेपर शिकायचा आहे आणि त्यामध्ये आपण अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती या विषयाची निवड केलेली आहे हे आपल्याला माहीतच आहे. आतापर्यंत आपण सामाजिक शास्त्राच्या संशोधन पद्धतींच्या बद्दलची सविस्तर अशी माहिती घेतली. त्यामध्ये आपण जवळपास 11 सामाजिक संशोधनाचे प्रकारसुद्धा अभ्यासले आहेत. आता आपण जो विषय शिकतो आहे विशेष स्तरावर, अर्थशास्त्र हा विषय आपण विशेष स्तरावर निवडला आहे पदवीसाठी. या विषयातील संशोधनाच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या बाबी आहेत, अर्थशास्त्रामध्ये संशोधन कसं केलं जातं, त्याच्या कोणत्या पद्धती असतात, त्याचे कोणते प्रकार असतात, या संदर्भातील महत्त्वाचा भाग आज आपण शिकणार आहोत. कारण आपल्याला संशोधनाच्या संदर्भामध्ये मागच्या तासाला मी विद्याशाखानिहाय काही बाबी सांगितल्या होत्या. जसं की आता विद्यापीठामध्ये 4 विद्याशाखा म्हणजे फॅकल्टीज आहेत, ज्याचा उल्लेख आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये संशोधनाच्या वेगळ्या पद्धती असतात. दुसरी विद्याशाखा आहे कॉमर्स अँड मॅनेजमेंट. यामध्ये विषयाचं स्वरूप आणि पद्धती वेगळ्या असू शकतात. त्यानंतर आपला ह्युमॅनिटीज या फॅकल्टी अंतर्गत भाषा आणि सामाजिक शास्त्रांतर्गत येणारे सर्व विषय, ज्यामध्ये सामाजिक शास्त्रांमध्ये आपण अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, संरक्षणशास्त्र, मानववंशशास्त्र अशा अनेक विषयांचा अंतर्भाव होतो असं आपण पाहिलेलं आहे. आणि चौथी विद्याशाखा आहे इंटरडिसिप्लिनरीमध्ये, ज्यामध्ये फार्मसी, लॉ, बीएड अशा अन्य शाखांचा अंतर्भाव होतो. साधारणतः संशोधनाच्या पद्धती ह्या सारख्याच असतात सोशल सायन्समध्ये, आणि विज्ञानामध्ये त्या वेगळ्या असतात. कारण विज्ञानामध्ये प्रयोगशाळेमध्ये संशोधनाचं काम सुरू असतं आणि सोशल सायन्समध्ये अशी विज्ञानासारखी प्रयोगशाळा नसते. कारण सामाजिक शास्त्रांमध्ये माणसाच्या वर्तणुकीचा अभ्यास केला जातो आणि माणसाची जी वर्तणूक असते ती एखाद्या प्रयोगशाळेमध्ये आपल्याला अभ्यासता येत नाही. तर समाजच एक प्रयोगशाळा असते. त्या समाजामध्ये त्याचं वर्तन कसं असते ते आपण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासू, ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यासू, सामाजिक शास्त्राच्या, समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यासू, मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यासू, मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून अभ्यासू. म्हणजे असे जे वेगवेगळे सामाजिक शास्त्रातील विषय आहेत त्यांचा अभ्यासाचा आणि एक वैज्ञानिक जी त्यांची पद्धती आहे, भाषा आहे, याचं स्ट्रक्चर आहे प्रत्येक विषयाचं, त्या दृष्टिकोनातून आपण तेवढ्यापुरता त्या त्या विषयाच्या अंतर्गत आपण मानवाचा अभ्यास करतो.
परंतु सर्वच सामाजिक शास्त्रांमध्ये मानवी व्यवहार हा केंद्रस्थानी असतो आणि त्या अर्थाने जशा वेगवेगळ्या विषयांमध्ये व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो, तसाच आपण अर्थशास्त्रामध्ये व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करणार आहोत संशोधनाच्या पद्धतीमधून. आणि म्हणून आपण अर्थशास्त्रीय संशोधन या महत्त्वाच्या टॉपिककडे आज आपण वळणार आहोत. आज आपण फक्त अर्थशास्त्राच्या काही महत्त्वाच्या व्याख्यांबद्दल बोलणार आहोत की ज्याच्यामध्ये मानवाच्या वर्तणुकीच्या संदर्भातला अभ्यास करण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण अर्थशास्त्रीय संशोधनाच्या व्याख्या बघणार आहोत. याआधी आपण संशोधनाच्या व्याख्या बघितलेल्या आहेत, परंतु आता विशेष अशा दृष्टिकोनातून म्हणजे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधनाच्या कोणत्या व्याख्या असू शकतात याच्याबद्दलची साधारण माहिती आपण घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्गामध्ये आपण अर्थशास्त्र विषय शिकत असताना अनेक अर्थशास्त्रज्ञांची नावं आपल्या कानावर पडलेली आहेत. जसं अर्थशास्त्राचा जनक म्हटला की आपण ॲडम स्मिथ यांचा उल्लेख करतो. अर्थशास्त्राचा पाया किंवा अर्थशास्त्राचा शोध कोणी लावला असेल तर तो चाणक्याच्या संदर्भामध्ये आपण त्याचा उल्लेख करतो. म्हणजे चाणक्य आणि ॲडम स्मिथ हे अर्थशास्त्रातील दोन महत्त्वाची नावं आहेत. ॲडम स्मिथने अर्थशास्त्राला शास्त्राचा दर्जा मिळवून दिला आणि त्यानंतर अर्थशास्त्राचा आणि राज्यशास्त्राचा स्वतंत्र अभ्यास करण्याचा प्लॅटफॉर्म निर्माण झाला हे आपल्याला माहिती आहे. ॲडम स्मिथनंतर जेवढे अर्थतज्ञ आतापर्यंत होऊन गेले त्या प्रत्येकाने मानवी वर्तनाचा अभ्यास केलेला दिसतो आणि त्या अर्थतज्ञांनी आपापल्या व्याख्या अर्थशास्त्रामध्ये तयार केलेल्या आहेत, ज्याच्या केंद्रस्थानी माणसाचंच वर्तन आहे असं आपल्याला सांगता येईल. काही नोबेल विजेत्यांचं सुद्धा आपल्याला एक्झाम्पल घेता येईल. आता आपल्या भारतीय वंशाच्या नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या नावांचा उल्लेख आपल्याला जाणून बुजून केला पाहिजे. त्यामध्ये प्राध्यापक अमर्त्य सेन, प्राध्यापक अभिजित बॅनर्जी यांनी आपल्या संशोधनामध्ये दारिद्र्य आणि बेरोजगारी यांच्या संदर्भामध्ये जादा फोकस केलेला आहे. या महान व्यक्तींच्या अभ्यासातून अनेक देशातील सरकार आपली धोरणं बनवत असतात. कारण माणसाच्या दारिद्र्याचा, बेरोजगारीचा, त्याची काय स्थिती आहे, ती का निर्माण झाली, त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे, अशा विविध अंगातून हे संशोधन होत असतं. आताचं जे नोबेल आहे ते सुद्धा आताची अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने चौथ्या सेक्टरमध्ये काम करते सेवा क्षेत्राच्या, ज्यामध्ये प्रामुख्याने डिजिटल इकॉनॉमी जी सुरू झालेली आहे, या डिजिटल इकॉनॉमीमध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या संदर्भामध्ये जे लिलाव होत आहेत त्या लिलावाच्या कशा पद्धती आहेत आणि त्या पद्धतीच्या सामाजिक फायद्यांच्या संदर्भामध्ये कसा दृष्टिकोन विकसित केला पाहिजे, त्या संदर्भामध्ये हे संशोधन आता महत्त्वाचं स्थान मिळवत आहे आणि म्हणून त्याला नोबेल मिळालेला आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेचा असा कोणता तरी भाग असतो ज्याच्याकडे लक्ष केंद्रित करून त्याच्या
भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकालीन परिस्थितीवर भाष्य केलं जातं, जे संशोधन सामाजिक हितासाठी, मानवाच्या हितासाठी महत्त्वाचं ठरत असते आणि त्यावरून देशाची धोरणं ठरत असतात. आताच्या नोबेलमध्ये विविध प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या डिजिटल कंपन्या जगभरामध्ये काम करत आहेत. आर्थिक व्यवहार, आर्थिक कार्य हे डिजिटल यंत्रणेच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि त्यामुळे हे ज्या फ्रिक्वेन्सीज असतात याच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने त्या विकल्या पाहिजेत, त्या सेवा कशा सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून पोहोचल्या पाहिजेत, याच्या संदर्भातला विचार या नोबेल पारितोषिक विजेत्यांनी आपल्या संशोधनातून केलेला आहे असं आपल्याला दिसून येईल. म्हणून अर्थशास्त्रीय संशोधन हे मानवी विकासाच्या दृष्टिकोनातून फार मोठं कार्य करत असते आणि म्हणून अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना या अभ्यासामध्ये फार रुची निर्माण झाली पाहिजे. अर्थशास्त्रीय संशोधनाचा गाडा अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी पुढे नेला पाहिजे, हीच अपेक्षा अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांकडून बाळगली जाते. आपण खूप मोठं काम करणार आहोत असं नाही, परंतु आपण आपल्या विषयाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनांची माहिती घेणं, त्या संशोधनाचे बेस तपासणं आणि आपल्या विवेकाच्या आधारावर आपल्याला पुढे काही करता येईल का त्याच्यासाठी प्रयत्न करणं. परंतु त्याच्यासाठी नेमका प्रयत्न कसा करायचा, त्या संदर्भातला रस्ता जो असतो, त्या संदर्भातला एक चौकट जी असते संशोधनाची, कार्यपद्धती जी असते, ती कार्यपद्धती आपल्याला अवगत असली पाहिजे आणि ती या विषयाच्या माध्यमातून आपल्यामध्ये अवगत होण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि म्हणून याला आपण स्किल, कौशल्य, विषय शिकत असताना त्या विषयामधलं कौशल्य आपल्याला कसं प्राप्त करता येईल असाच हेतू विद्यापीठाचा हा विषय सुरू करण्याच्या पाठीमागे आहे. आणि म्हणून अर्थशास्त्रीय संशोधनाच्या ज्या व्याख्या आहेत, ज्याच्यामध्ये संशोधनाचा दृष्टिकोन लपलेला आहे, तो आपल्याला शोधून काढायचा आहे आणि आपला दृष्टिकोन त्या माध्यमातून विकसित करायचा आहे. असं आहे की जसं मी सामाजिक शास्त्राचा उल्लेख करतोय, त्यामध्ये आपल्याला पहिलंच वाक्य या PPTमध्ये मी दिलेलं आहे की अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. जसं मी तुम्हाला सामाजिक शास्त्रांमधील अनेक विषयांचा उल्लेख केला, जसं आपण अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे, तसं मानसशास्त्राचा प्राध्यापक पण असं म्हणेल की मानसशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे, राज्यशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. कारण कोणताही विषय हा समाजाचा आणि त्या समाजातील व्यक्तींचा अभ्यास करत असते. आणि म्हणून आपण अर्थशास्त्राचे विद्यार्थी आहोत, म्हणून आपण अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे असं आपण म्हणतो. मनुष्याच्या आर्थिक वर्तणुकीचा त्यात अभ्यास केला जातो. आपण मनुष्याच्या या शब्दामध्ये आपण स्वतःला जर मानलं की समाजाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून मी सुद्धा माझे काही व्यवहार पार पाडत असतो, माझी काही जबाबदारी आहे समाजामध्ये, कारण मी समाजाचा जबाबदार घटक आहे. माझ्या वर्तनाने समाजाचा मान उंचावेल किंवा माझ्या वर्तनाने समाजाची मान खाली झुकू शकते. आणि म्हणून मनुष्याच्या कोणत्या वर्तणुकीचा अभ्यास अर्थशास्त्र करणार आहे, तर आर्थिक वर्तणुकीचा. जसं आपण असं म्हटलं की मनुष्याला असंख्य गरजा उद्भवतात, गरजा ह्या अनंत असतात, परंतु त्या सर्वच पूर्ण करू शकतो का, तर नाही. त्याच्या उत्पन्नाचा आधार त्याला किती आहे, त्या आधारावर त्याची क्रयशक्ती कशी आहे, त्या आधारावर तो किती गरजा पूर्ण करू शकतो याचा अभ्यास होऊ शकतो.
आणि म्हणून मग व्यक्तीमध्ये किंवा समाजामध्ये अनेक प्रकारच्या उत्पन्न धारण करणाऱ्या व्यक्तींचा गट असतो. त्याला आपण गरीब आणि श्रीमंत साधारणपणे 2 भागांमध्ये वर्गीकृत करतो. आणि म्हणून श्रीमंताची क्रयशक्ती जास्त असते, त्याच्या जीवनाचा स्तर हा मोठा असतो, गरिबाचा कमी असतो. गरिबाची क्रयशक्ती कमी असते कारण गरिबाचं उत्पन्न कमी असतं. म्हणजे अशा रीतीने श्रीमंत आणि गरीब आणि मध्यमवर्गीय व्यक्तीच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्या संदर्भामध्ये रॉबिन्सनची जी व्याख्या आहे ती फार अर्थबोध करणारी आहे. रॉबिन्सन्स काय म्हणता? अर्थशास्त्र म्हणजे अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास होय. आतापर्यंत आपण हेच बघतो आहे की मानवाच्या प्रयत्नांचा आपण अभ्यास करतोय. पण हे जे प्रयत्न आहे हे अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधनं यांचा मेळ कसा घालता येईल? जसं आपण अर्थशास्त्रामध्ये म्हणतो की कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त समाधान मला मिळालं पाहिजे. जशी उपभोक्त्याच्या प्रवृत्तीबद्दल आपण मागणीचा सिद्धांत अभ्यासताना हे पाहतो की प्रत्येक उपभोक्त्याला असं वाटते की मला कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त वस्तू मिळायला पाहिजे, म्हणून मला जास्तीत जास्त समाधान मिळेल. आणि म्हणून अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधनं यांचा जो मेळ आहे, यांचं जे ॲडजस्टमेंट आहे, याची कसरत मात्र माणसाला करावी लागते, व्यक्तीला करावी लागते. आणि म्हणून व्यक्तिनिहाय हा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. जसं मी आधी म्हटलं तुम्हाला की श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब या 3 वर्गीकृत समाजामध्ये किंवा व्यक्तींच्या या वर्गीकरणामध्ये प्रत्येकाची ही कसरत जी आहे अमर्यादित गरजा आणि मर्यादित साधन सामुग्रीचा ताळमेळ बसवण्याची ती वेगवेगळी असू शकते. आणि म्हणून या दृष्टिकोनातून मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हे सुद्धा संशोधनच आहे. म्हणजे याला सुद्धा आपण त्या दृष्टिकोनातून अभ्यासू शकतो. आपण फार लांब जायचं नाही. आपण ज्या गावामध्ये राहतो, ज्या घरामध्ये राहतो, त्या गावाची रचनासुद्धा आपल्याला अशीच दिसेल. गावातले काही लोक खूप श्रीमंत आहे, काही लोक मध्यमवर्गीय आहे, काही लोक एकदम गरीब आहे, अल्पभूधारक आहे, शेतमजूर आहे, भूमिहीन आहे, ज्यांना दररोज कमवल्याशिवाय संध्याकाळची चूल पेटणार नाही अशी पण परिस्थिती आहे. तरुणांची बेरोजगारी आहे, काही लोक स्वयंरोजगार करत असतात. त्या प्रत्येकाच्या उत्पन्नाचा आणि त्याच्या खर्चाचा आपण अभ्यास केला तर त्या उत्पन्न आणि खर्चाच्या कसरतीमध्ये तो आपलं जीवन कसं व्यतीत करत असतो हेच आपल्याला रॉबिन्सनने त्याच्या व्याख्येमध्ये सांगितलं आहे. आपण व्याख्या ही फक्त एक मॉडेल म्हणून आपण ती समोर ठेवली पाहिजे, पण त्या व्याख्येचं प्रॅक्टिकल करत असताना आपण आपल्या अवतीभोवती त्या प्रॅक्टिकलचं ॲप्लिकेशन करता आपल्याला आलं पाहिजे. रॉबिन्सनने कसं काय म्हटलं की अमर्यादित गरजा आहे, तर आपल्यावरून आपण ते लक्षात घेतलं पाहिजे की माझ्या किती गरजा आहेत. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मी किती गरजा पूर्ण करतो आणि याच्या व्यतिरिक्तसुद्धा माझ्या डोक्यामध्ये विचार येतात की हे पाहिजे, ते पाहिजे, विमानात बसलं पाहिजे, जहाजात बसलं पाहिजे, मोठी मर्सिडीज गाडी घेतली पाहिजे. हे अनेक प्रकारच्या स्वप्न, अनेक प्रकारच्या गरजा आपल्याला उद्भवू शकतात. पण त्या सर्वच आपण पूर्ण करू शकतो का? त्याला साधनांची मर्यादितता असं म्हटलेलं आहे. आणि जशी जशी साधनांची उपलब्धता आपल्यापर्यंत होत जाते तसं तसं आपण त्या अमर्यादित गरजांपैकी काही गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहतो. म्हणजे उत्पन्नाचा स्तर जसा जसा उंचावतो तसा तसा आपल्या गरजा भागवण्याचा सुद्धा विस्तार होताना आपल्याला दिसतो. म्हणजे अशा प्रकारची जी वर्तणूक आहे ती फक्त व्यक्तीच करू शकतो, कारण तो माणूस सजीव आहे, त्याला भावना आहे आणि भावनांच्या आधाराने
तो आपले व्यवहार करू शकतो. आणि म्हणून आर्थिक वर्तन हे रॉबिन्सनने पहिल्यांदा व्यक्तीच्या संदर्भामध्ये व्यक्त केलं असल्यामुळे समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती त्याचं आर्थिक वर्तन, त्याच्या गरजा, त्याच्या उत्पन्नाची साधनं हा अर्थशास्त्रीय संशोधनाचा गाभा आहे. आणि प्रत्येक काळामध्ये हे दृष्टिकोन बदलत जातात. गरजांचं स्वरूप बदललेलं आहे, उपभोगाचं स्वरूप बदललेलं आहे, उपभोगाच्या वस्तू ज्या असतात त्याचं स्वरूपसुद्धा बदललेलं आहे. आणि म्हणून रॉबिन्सनची जी व्याख्या आहे ती अर्थशास्त्रीय संशोधनाचा बेस आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याच्याबरोबरच प्राध्यापक मार्शल जे आहे हे आधुनिक विचारवंत आहे. मार्शलसुद्धा व्यक्तीच्या व्यवहाराबद्दलच लक्ष केंद्रित करतात. मार्शल असं म्हणतात, दैनंदिन जीवनातील मानवी व्यवहाराचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. यामध्ये सुखी जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक वस्तूंची प्राप्ती व वापर याच्याशी संबंधित असणाऱ्या वैयक्तिक व सामाजिक प्रयत्नांचा अभ्यास केला जातो. या व्याख्येमध्ये आपण प्रत्येक शब्द जर स्वतंत्ररित्या अभ्यासला तर त्या व्याख्येतली अभ्यासाची व्यापकता किती आहे हे आपल्याला लक्षात येईल. जसं मी म्हटलं की आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत कोणकोणत्या वस्तूंचा वापर करू इच्छितो, वास्तवतेमध्ये आपण त्या वस्तूंवर किती प्रमाणात मालकी प्रस्थापित करू शकतो आणि यामध्ये वैयक्तिक आणि सामाजिक प्रयत्न कसा आहे त्याचा सुद्धा आपला जो रोल आहे, आपली जी भूमिका आहे ती भूमिका महत्त्वाची ठरते. व्यक्तिगत स्तरावर आपण आपल्या भौतिक वस्तूंचा उपभोग घेण्याचा प्रयत्न तर करतच असतो. माझ्याकडे घर असलं पाहिजे, गाडी असली पाहिजे. घर आणि गाडी, मी असं म्हटलेलं नाही की घर कसं असलं पाहिजे, गाडी कोणती असली पाहिजे. माणूस हा अतृप्त असतो, सातत्याने तो उपभोगाच्या मागे पळत असतो. घर असलं पाहिजे म्हणजे घराची सुरुवात ही कौलारू घरापासून, गवताच्या घरापासून, लाकडी फाट्यापासून बनवलेल्या झोपडीपासून सुरू होत असते. मग घराची कन्सेप्ट जी आहे ती व्यापक बनत जाते. कच्चं घर, पक्कं घर, 2 रूमचं घर, 4 रूमचं घर, बंगला, फ्लॅट, या शहरात त्या गावात इतक्या खोल्या तितक्या खोल्या, त्याच्यामध्ये असणाऱ्या सुविधा, सुख व्यापक आहे. काहीच यामध्ये आपल्याला मर्यादा आणता येत नाही. उत्पन्न असेल तर या सगळ्या गोष्टी करता येतात. पण हे सुद्धा सत्य आहे की आपल्याला रात्री विश्राम करण्यासाठी किती जागेची आवश्यकता असते. झोप ही जमिनीवर पण येऊ शकते, डनलपच्या गादीवर पण येऊ शकते, ही निसर्गाच्या वाऱ्यामध्ये पण येऊ शकते, ती AC मध्ये सुद्धा येऊ शकते, येऊ पण शकत नाही. म्हणजे अशा रीतीने भौतिक वस्तूंचा वापर हा व्यक्तिगत जीवनासाठी असतो. परंतु जर तुम्ही सामाजिक जीवनामध्ये असाल तर तुम्हाला समाजासाठी सुद्धा काही प्रयत्न करावे लागतात. समाजासाठी तुमच्या गावामध्ये बस आली पाहिजे, तुमच्या गावापर्यंत रस्ता आला पाहिजे, तुमच्या गावात पाण्याच्या सोयी असल्या पाहिजे, तुमच्या गावात चांगलं आरोग्य केंद्र असलं पाहिजे, तुमच्या गावात चांगली शाळा असली पाहिजे. भौतिक सुविधा तुमच्या गावामध्ये तुम्ही उपलब्ध केल्या तर तुमच्या संपूर्ण गावावर, त्यांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा चांगला प्रभाव पडू शकतो.
त्याचे सामाजिक फायदे जे आहेत ते खूप चांगले भविष्यकालासाठी निर्माण होऊ शकतात. गावाचं आरोग्य चांगलं असू शकते, गावातल्या शैक्षणिक पात्रता जी आहे, शैक्षणिक परिस्थिती जी आहे ती सुधरू शकते, ज्याचा रोजगारावर परिणाम होऊ शकतो. तुमच्या गावातली श्रीमंती वाढू शकते, तुमच्या गावामध्ये रोजगार निर्माण करणारे संयोजक निर्माण होऊ शकतात, उद्योग व्यवसाय करणारे होऊ शकतात, दळणवळणाची साधनं वाढू शकतात. म्हणजे याचा अर्थ आपल्या साधनसामुग्रीचा वापर करण्याच्या क्षमता असणारी लिडरशिप तुम्ही जर स्वतःत निर्माण करू शकला तर सामाजिक व्यवहारामध्ये तुमचं वर्तन जे आहे ते महत्त्वाचं असतं आणि त्याचा तुमच्या वर्तनातून समाजालासुद्धा फायदा होऊ शकतो. आणि म्हणून रॉबिन्सनपेक्षा मार्शलची जी व्याख्या आहे ती अत्यंत डीप आहे, सविस्तर आहे. आणि म्हणून या दोन व्याख्यांच्या उदाहरणावरून अशा अनेक प्रकारच्या व्याख्या आहे. केन्सपर्यंत त्याच्यानंतरच्या काही अर्थतज्ञांच्या व्याख्या आहे, अनेक व्याख्या आपण बघू शकतो. पण त्या व्याख्यांमध्ये आपण संशोधनाची वृत्ती जोपासली पाहिजे की याच्यामध्ये नेमकं याला काय म्हणायचं आहे. कारण व्याख्या ही जी असते हे एखाद्या संपूर्ण विषयाचा सार असते की त्या विषयामध्ये काय असणार आहे. जसं आपण एखाद्या पुस्तकाचं टायटल पाहतो, एखाद्या चित्रपटाचं हेडिंग पाहतो, ज्याच्यामध्ये त्या चित्रपटामध्ये काय असेल याचा उल्लेख, याचा अंदाज आपल्याला येतो. आणि म्हणून अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्यांमध्ये सुद्धा नेमकं त्याला या संदर्भामध्ये काय म्हणायचं आहे हे आपलं लक्षात येतं. परंतु ते जे म्हणणं आहे ते सविस्तरपणे त्याने एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये मांडणी केलेली असते, ज्याला शास्त्राचा दर्जा त्याला देता येतो. आणि म्हणून रॉबिन्सनची आणि मार्शलची ही उदाहरणादाखल असणारी व्याख्या आपण इतर अर्थतज्ञांच्या दृष्टिकोनाकडे सुद्धा आपला दृष्टिकोन वळवू शकतो आणि त्यांच्या व्याख्यांमध्ये सुद्धा संशोधन काय आहे, कोणत्या आधारावर त्या व्याख्येमध्ये संशोधनाचं जी रूपरेखा आहे ती आपण अभ्यासली पाहिजे. असं केलं तरच आपल्यामध्ये संशोधनाची प्रवृत्ती जिवंत होऊ शकते, जागृत होऊ शकते. आणि म्हणून रॉबिन्सन आणि मार्शल हा आपल्या अर्थशास्त्रीय संशोधनाचा पाया आहे. म्हणून सनातनवादी अर्थतज्ञ, नवसनातनवादी अर्थतज्ञ आणि आधुनिक अर्थतज्ञ या तिघांच्या अभ्यासांच्या रूपरेषा त्यांच्या व्याख्यांमधून आपल्याला संशोधनाच्या दृष्टिकोनातून अभ्यासता येतात. अशा रीतीने समाजशास्त्रीय संशोधनात आणि अर्थशास्त्रीय संशोधनात मानवी व्यक्ती ही केंद्रीभूत असते, हे मी आधीच आपल्याला सोप्या भाषेमध्ये सांगितलं. समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र, समाजशास्त्राचा, सामाजिक शास्त्राचा अर्थशास्त्र हा एक भाग आहे. शास्त्रज्ञ एखाद्या विशिष्ट समाजात बहुविध दृष्टिकोनातून अभ्यास करत असतात आणि त्या अभ्यासातून सामाजिक समस्या कोणत्या आहेत यांचा सुद्धा ते अभ्यास करतात. त्या समस्या कोणत्या आहेत त्यांची मांडणी करतात आणि त्या कशा सोडवल्या पाहिजेत या संदर्भामध्ये सुद्धा उपाययोजना कशा आणि कोणत्या स्वरूपाच्या कराव्या लागतील याची सुद्धा मांडणी करतात. सामाजिक शास्त्राचा हाच दृष्टिकोन अर्थशास्त्रीय संशोधक सुद्धा वापरत असतात, अवलंबित असतात. त्यामुळे अर्थशास्त्रीय संशोधनाचे समाजाच्या विकासाच्या विविध टप्प्यांबरोबर महत्त्व वाढताना आपल्याला दिसते. म्हणून आजही अर्थशास्त्राचं सामाजिक संशोधन, अर्थशास्त्रीय संशोधन सामाजिक विकासामध्ये आणि देशाला आपली धोरणं ठरवण्याच्या संदर्भामध्ये फार महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात.
आणि म्हणून अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्रीय संशोधनामध्ये रुची निर्माण व्हावी, हाच दृष्टिकोन या स्किलच्या पेपरच्या पाठीमागे आहे. आणि तो दृष्टिकोन आपला विकसित व्हावा, त्यासाठी आपण अर्थशास्त्रीय संशोधन पद्धतीचा अभ्यास करावा ही अपेक्षा आहे. मित्रहो, पुढच्या तासाला आपण अर्थशास्त्रीय संशोधन पद्धतीच्या व्याख्या, त्याची उद्दिष्टे, स्वरूप, महत्त्व आणि मर्यादा यांच्या वेगवेगळ्या भागामध्ये अध्ययन करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. आजसुद्धा किंवा आतापर्यंत आपण या व्हिडिओचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर ते त्वरित करा. आपल्याला डायरेक्ट नोटिफिकेशन येत जातील. आणि आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या मित्रांनाही हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. अजूनही कोरोनाची परिस्थिती सावरलेली नाही आहे. आपण घरी आहात, सुरक्षित आहात. घरीच राहा, सुरक्षित राहा. इतरांनासुद्धा सुरक्षित राहण्याच्या संदर्भामध्ये कोरोनामुक्तीपासून आपली जी भूमिका आहे ती इतरांनासुद्धा सांगा. आणि भारताच्या या कोरोनामुक्तीच्या लढाईत आपला सक्रिय सहभाग नोंदवा आणि लवकरात लवकर या देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करा ही विनंती आहे. तोपर्यंत आपण थांबतोय. थँक्यू.